लष्करातील जवानाच्या प्रेमात पडली आणि प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला. पतीची हत्या अपघाताने झाल्याचा बनाव रचत 1 कोटींचा विमा हडपायचा कटही रचण्यात आला. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने त्यांचं बिंग फोडलं. पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि लष्करातील प्रियकर जवानासह साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या. यामुळे सैन्य दलात खळबळ उडाली. सुप्रिया गाडेकर असं पतीचं, सुरेश पाटोळे असं जवानाचं आणि रोहिदास सोनावणे असे साथीदाराचं नाव आहे, तर राहुल गाडेकर असं मयताचं नाव आहे. राहुल आणि सुप्रियाचा 6 वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना 4 वर्षाचा मुलगाही आहे. संसार सुखात सुरू होता. राहुल वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनीत 70,000च्या नोकरीवर होता. सुप्रिया आधी परिचारिका तर नंतर कोरोना काळात तिने लॅब सुरू केली. याच लॅबमध्ये तिची दिल्लीत सैन्य दलात नोकरीला असणाऱ्या सुरेश पाटोळे सोबत ओळख झाली. दोघांमध्ये संवाद वाढत गेले आणि दोघांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले. सुरेशचेही 4 वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना 2 वर्षाची मुलगी आहे. सुप्रिया आणि सुरेश दोघांचे संसार सुरू असताना त्यांनी याची कोणतीच फिकर नव्हती. अशात सुप्रियावर पती राहुलला संशय आला. यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. मग एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेल्या सुप्रिया आणि सुरेशने कट रचला आणि प्रेमात अडसर ठरणाऱ्या राहुलचा काटा काढायचं ठरलं. राहुलचा अडथळा दूर करताना त्यांच्या नावे असणारा 1 कोटींचा विमा हडपायचा असाही डाव त्यांनी आखला.